नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसारमाध्यमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सध्या आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्य सहकार धोरण उच्चस्तरीय समितीचे सदस्य विवेक जोगादे. आज आपण त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील एकूणच सहकाराची काय धोरणं आहेत आणि सध्या सहकाराची काय अवस्था आहे याच्यावरती आपण सविस्तर बातचीत करणार आहोत. नमस्कार. सध्या आपण महाराष्ट्राच्या सहकार धोरणाच्या समितीवरती उच्चस्तरीय समिती सदस्य म्हणून काम पाहत आहे. तर सध्या महाराष्ट्र ही सहकाराची एक पंढरी मानली जाते. महाराष्ट्र इथं आत्ता पण मोठ्या पद्धतीने रुजला गेला, पण सध्या महाराष्ट्रामध्ये सहकाराची जी काय अवस्था आहे, जो काय ऱ्हास झालेला आहे, तर याला नेमके कोणते घटक कारणीभूत आहेत असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम या सहकार धोरण समितीचा मी सदस्य असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रभर माझा सध्या दौरा सुरू आहे. आणि आपल्याला माहिती असेल की 2021मध्ये सहकाराचं स्वतंत्र मंत्रालय झालं आणि अमित शहा साहेब त्याचे पहिले सहकार मंत्री झाले. आणि केंद्राचं एक नवीन सहकार धोरण सध्या बनलं आहे. साधारणतः सुरेश प्रभू साहेब जे माजी केंद्रीय मंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आणि 2 वर्ष त्यांनी संपूर्ण क्षेत्राचा अभ्यास करून एक सहकार धोरण बनवलं. आणि आत्ताच अलीकडे संसदेच्या अधिवेशनामध्ये लोकसभा आणि राज्यसभामध्ये ते पारितसुद्धा झालं. त्याच धर्तीवर अमित शहा साहेबांचं असं म्हणणं होतं की संपूर्ण राज्याचं सुद्धा असं सहकार धोरण असावं. याचं कारण असं आहे की सहकार कायदा जो 1960 साली आपल्या इथे झाला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे बदल झाले नाही. खरं पाहिलं तर सहकार हा वाढला रुजला ही तर गोष्ट मान्य आहे, पण ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये अपग्रेडेशन व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. त्याच्यामुळे सर्व राज्यातल्या सहकार मंत्र्यांची अमित शहा साहेबांनी एक बैठक घेतली आणि त्याच्यात सांगितलं की सगळ्या राज्याचं तुम्ही सहकार धोरण नवीन बनवा आणि त्याची समिती सदस्य तयार करा. या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक 34 जणांची समिती झालेली आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सहकाराला नावलौकिक कसा प्राप्त करून देता येईल, त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल आणि कशा पद्धतीने पुन्हा सहकार हा वाढवता येईल या दृष्टीने ही समिती प्रयत्नशील राहणार आहे. आता आपण ह्या सहकार समितीच्या अभ्यास समितीवरती आहात. एकूणच तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडं या संदर्भात तुमचं अभ्यास चालू आहे. तर अशा तुम्हाला सध्या अशा कोणत्या त्रुटी आहेत की त्या सरकारसमोर मांडाव्यात आणि त्याच्यावरती काय ते एक प्रॉपर उपाययोजना व्हाव्यात? जसं आता आपण म्हटलं की 1960 त्याच्यामध्ये अद्याप काही बदल झालेला नाही. तर अशा बदल व्हाव्या अशा कोणत्या त्रुटी तुम्हाला अशा प्रामुख्यानं आपल्या म्हणजे पूर्ण एकंदरीत सहकाराचा समग्र विचार केला, आपल्या देशामध्ये 135 कोटी जनतेपैकी 30 कोटी लोक सहकाराशी जोडले गेले. नक्कीच. आणि एकूण सहकारी संस्था संपूर्ण देशामध्ये 6.25 लाख आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचं या सहकार क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. महाराष्ट्रामध्ये 13-14 कोटीचा आपला हा महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 8 कोटी लोक हे सहकाराशी जोडले गेले आहेत. सोबतच 6.25 लाख सहकारी संस्थांपैकी 2.25 लाख सहकारी संस्था एकट्या महाराष्ट्रात आहे. साधारणतः महाराष्ट्राच्या सगळ्या सेक्टरचा विचार केला तर आपल्या इथे संस्काराचा अभाव या संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये थोडासा जाणवतो. प्रामाणिकता कमी असल्यामुळे आणि निस्वार्थ भावनेने काम करणारी लोक जी पूर्वी होती ती आता राहिली नाही असं म्हणता येणार नाही, पण कुठेतरी त्याचा अभाव हा जाणवतो आहे. आपल्या इथे बँकिंग सेक्टर चांगलं आहे, आपल्या इथे पतसंस्थांचं सेक्टर चांगलं आहे, आपल्या इकडे मत्स्य उद्योगाचं सेक्टर चांगलं आहे, आपल्या इकडे दुग्ध व्यवसायाचं सेक्टर चांगलं आहे, आपल्या इथे पॅक्स चांगले आहेत. हे सगळे सेक्टर याच्यामध्ये ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होत्या, याला चालना देण्याकरता वेगवेगळ्या योजना आणायला पाहिजे होत्या, त्या आल्या नाही. ज्या आल्या त्या फक्त कागदोपत्री राहिल्या. त्याच्यामुळे जशा पद्धतीने ही सहकाराची वाढ महाराष्ट्रात झाली नाही का, बिलकुल झाली आहे. महाराष्ट्राचं एकंदरीत चित्र बघता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था ही सहकारावरच टिकून आहे. परंतु अजून याला गती देण्याकरता जे काही सहकार मंत्रालयाची आता स्थापना झाला आहे त्याच्यामुळे नवीन चालना येणाऱ्या काळात येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही सहकार धोरण ठरवतो आहे. पण हे करत असताना आम्ही सहकार भारती म्हणून असा प्रयत्न करतो आहे. मी या धोरण समितीचा उच्चस्तरीय समितीचा सदस्य आहे, सोबतच सहकार भारतीचा प्रदेश महामंत्री आहे. संघटना म्हणून आम्ही संपूर्ण राज्यांमधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन सहकारात काम करणाऱ्या लोकांशी संवाद साधणार आहे. त्यांच्याकडनं वेगवेगळे याच्यामध्ये काय सुधारणा असल्या पाहिजे त्यांचे सजेशन्स विचारणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हा रिपोर्ट आम्ही मुख्यमंत्री साहेब आणि सहकार मंत्री यांना सादर करणार आहे.
सहकारी संस्था टिकवण्यासाठी त्याचं लेखापरीक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. 2009-10च्या सुमारास याच लेखापरीक्षणाच्या एका मुद्द्यामध्ये 81B हा कायदा आणून सहकारी संस्थांना स्वायत्तता देण्यात आली की तुम्ही तुमचा लेखापरीक्षक तुम्हीच निवडावा. तर या कायद्यानंतर किंवा ह्याच्यानंतर लेखापरीक्षणामध्ये काही बदल जाणवतात का आपणाला? साधारणतः 97वी घटना दुरुस्ती ज्यावेळेला झाली त्यावेळेला सगळ्या सहकारी संस्थांना स्वायत्तता मिळाली आणि त्या संस्थेचं लेखापरीक्षण हे त्याच संस्थेने ऑडिटर नेमून करायचं असा सुद्धा नियम झाला. 2.25 लाख सहकारी संस्था आहे आणि ऑडिटरची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट काही शासन करू शकत नाही. बरोबर. आणि म्हणून मग त्यांनी स्वायत्तता दिली की बा तुम्हीच तो नेमा आणि ऑडिटर नेमून तुम्ही ऑडिट करून तो रिपोर्ट हा सरकारला सादर करा. हे सगळं करत असताना ज्या संस्थांमध्ये संस्कार आहे आणि प्रामाणिकपणे ज्यांना काम करायचं आहे त्यांनी निश्चितपणे ते काम केलं आहे. आणि खरं पाहिलं तर याच्यामध्ये सहकारी संस्थांची जशी भूमिका महत्त्वाची आहे तशी ऑडिटरची सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने त्या सगळ्या संस्थांचं ऑडिट केलं पाहिजे. कारण खरं पाहिलं तर ऑडिटर हा केवळ बंधन आणण्याकरता आणि त्याच्यावर काहीतरी रिंगमास्तर आणण्याकरता म्हणून नाही आहे, तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याकरता सुद्धा ऑडिटरची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक सहकारी संस्थांनी याचं स्वागत केलं, परंतु ऑडिट करताना सुद्धा लेखापरीक्षण करताना काय त्रुटी आहे, काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हे संस्था चालकांनी समजा समोर या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होणार आहे. आणि अशा अनेक सहकारी संस्था आहे की ज्या चांगल्या चालू आहे, त्यांचं लेखापरीक्षण नियमित होतं, काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातात आणि अशा पद्धतीने एक चांगलं वातावरण येणाऱ्या काळात सुद्धा निश्चितपणे महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांचं आपल्याला बघावयास मिळेल. सध्या आपण अशा शासनाला काय उपाययोजना सुचवू शकता की ज्याच्यामध्ये सहकारामध्ये एक आमूलाग्र बदल घडेल? आता आपण जो काय अभ्यास केला असेल तर त्यासून आम्हाला अशा काय गोष्टी निदर्शनास आल्या की ह्या आपण उपाययोजना म्हणून सरकारला सांगाव्या? याच्यामध्ये आम्ही सेक्टर वाईज जो विचार करतो आहे त्यामध्ये अनेक सूचना आम्हाला याच्यामध्ये प्राप्त होतात आहे. खरं पाहिलं तर या सहकार क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक लक्षात असं येत आहे की सरकार म्हणजे शासन आणि प्रशासन याच्यामध्ये थोडासा समन्वय आणून कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि प्रशासन आणि सगळ्या सहकारी संस्था यांच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं पाहिलं तर सगळ्या सेक्टरचा विचार केला तर सगळ्या सेक्टरमध्ये अतिशय चांगल्या सूचना आमच्याकडे येतात आहे. अनेक वेळेला काय होतं की एखादी गोष्ट हे राज्य सरकार ठरवतं पण प्रशासनाच्या माध्यमातून ते ज्या पद्धतीने अंमलात आणायला पाहिजे होतं त्या पद्धतीने अंमलात येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की सध्या सहकाराची भूमिका या महाराष्ट्रामध्ये येणारा काळातसुद्धा वाढणार आहे. पण दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की जुन्या लोकांनी सहकार क्षेत्रात अतिशय चांगलं काम केलं, परंतु नवीन पिढी थोडंसं उदासीनता या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते आहे. कारण कोणाला संचालक करायचं असेल तरी आज प्रशिक्षित युवा वर्ग किंवा आजचा युवा वर्ग हा थोडासा सोशल याच्यात येईल किंवा तो अधिक आकर्षित होऊन या सहकार चळवळीशी जोडला गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे आजकाल प्रक्रियेत आणणं गरजेचं आणि थोडंसं आजकालचा युवा पिढी पॅकेजच्या मागे धावणारी आहे. त्यांना सोशल याच्यात काम करून याच्या माध्यमातून आपण किती सामाजिक कार्य करू शकतो. खरं पाहिलं तर ईश्वरीय कार्य आहे. याच्या माध्यमातून तुम्ही समाजाची सेवा करतात. आम्ही म्हणतोच की ज्यांनी मागच्या जन्मात खूप पुण्याचं काम केलं त्याला या जन्मामध्ये सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. इतकं प्रचंड मोठं एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्राच्या माध्यमातून समाजाचा आर्थिक विकास, राज्याचा आर्थिक विकास आणि देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो हे आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. साधारणतः हे धोरण चांगलं होईल आणि गतवैभव प्राप्त होऊन पुन्हा या सहकाराची घोडदौड या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीने वाढेल अशा दृष्टीने आम्ही हे धोरण ठरवणार आहे. सहकाराला पुन्हा महाराष्ट्रात सुकाळ किंवा सुवर्णकाळ येईल का असं वाटतं आपल्याला? बिलकुल निश्चितपणे येणार आहे. आजही काही तो सुकाळ नाही अशातला गोष्टी नाही आहे. फक्त काही अशा घटना घडतात त्याच्यामुळे सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. परंतु सहकाराच्या माध्यमातूनच या देशाची आणि या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारू शकते. सहकाराचं प्रचंड जाळं या महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्याला माहिती असेल की आज अर्थसहाय्य करायचं असेल तर नागरी सहकारी बँका आणि नागरी पतसंस्था यांच्याशिवाय कोणीही गोरगरिबांना अर्थसहाय्य करत नाही. आज तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेत गेले, आज तुम्ही प्रायव्हेट सेक्टर बँकेत गेले, कोणी तुम्हाला मदत करत नाही. कोरोनाच्या कालावधीनंतर अनेकांना बेरोजगारांना त्यांचा रोजगार निर्मिती करता
किंवा अनेक महिलांना या समाजाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याकरता सहकार क्षेत्रानं भरपूर अशा योगदान केलं. सगळ्यांनी भरपूर मदत केली आहे. त्याच्या भरोशावरच आज समाज आणि हे राज्य टिकून आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजपर्यंत सुगीचे दिवस याचे होतेच, पण अजूनही चळवळ दमदार कशी चालेल या दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. नक्कीच. तर हे होते विवेक जोगादे. आज आपण त्यांच्याशी महाराष्ट्रातील आत्ता एकूणच सहकाराच्या परिस्थितीबद्दल आणि भविष्यातील त्याचा जो काय काळ येणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा केली. तर त्यांच्या मते भविष्यात अजूनही आपल्या सहकाराला एक चांगला दिवस येतील, एक सुवर्ण काळ येतील अशी त्यांनी त्यांचं प्रखरपणे मत मांडलेलं आहे. धन्यवाद.